पुलिस आहेत का? बर बघ मन कर रहा है आज छोड़ के गाडी चलाओ. धबधबा आहे पण एवढं सिंपल पाणी, एवढं ह्याच्यावर काय पाणी नाहीये. वगैरे खाऊन ओके मध्ये पुढचा प्रवास काकानच करून टाकलाय. मग अशी तिथं होतो खाली बर कसा रंगवलाय ट्रॅफिक आता लय लांब पर्यंत खाली. गाइस वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. सो आजचा ब्लॉग ना आपण डायरेक्ट मित्राच्या शॉपवरून चालू केलेला आहे. सो बघू शकता शंभू थांब इकडून दाखवतो. शंभू बघा हा 100% येणार येणार येणार. हे बघा रोहित प्रथमेश इज्जत मध्ये थांबलेली आहेत. सो चला आता ना आपल्याला काळूबाईला जायचंय. सो बघू शकता कॉन्टॅक्ट रेग्युलर चालूच असते विषय काय माहित नाही. बघा नुसतं कॉलर बोलत असतो. बिल चालू आहे कसलं तरी. सो आता ना आपल्याला कळवायला जायचे. सो ओमेन ती गाडी बाईक आणायला गेलेली आहेत आणि लवकरच जाऊया आपण ना. सो आपल्याला स्प्लेंडर वर जायचं होतं म्हणून गाडी कमी पडली म्हणून ना एक RC घेतली. सो आता ना ओमेन ती तर गेलेली आहेत पुढं. पहिलं फ्युलअप वगैरे करून घेऊया. सो स्पोर्ट बाईक आहे राहणार तर राहणारच आहे. आपल्याला माहित पण नव्हतं की ना अचानक असं नियोजन ठरेल म्हणून. सो नियोजन ठरलं की आम्ही ना डायरेक्ट आत्ता 12 वाजताच निघालोय. KTM छपरी असं आहे तसं आहे. बट विषय असा आहे चालवणारा छपरी असला ना गाडीला पण नाव ठेवतात. त्यामुळे ना विषय असा आहे गाडी चालवणाऱ्याच्या वर आहे की तो चालवतोय कसा. छपरी चाळी केले ना बाई गाडीला पण नाव ठेवतात. अशी KTMची इमेज घालून टाकली. छपरी लोकांच्या हातात गाडी दिली ना बाई ही गाडीला इज्जतच राहत नाही, इज्जतच नाही. सो गाडी ना चालवा एकदम कम्फर्टेबल आहे. पोलीस आहेत का? बरोबर फ्युल पंप कुठला थांबायचं? बरोबर चालतंय. पोलीस कुठं नक्की कुठं थांबल्यात? हो भयंकर भाई साहेब पोलीस आहेत. बाई आपण असलो ना गाडी इज्जत आहे गाडीला, कारण की ना गाडी गाऊच शकत नाही. हेवी ड्रायव्हर बोलते हेवी ड्रायव्हर. पोलीस आहेत चालन बिलन करत्यात इज्जत नाही काय अरे पलीकडलं होती 4-5 जण होती पलीकडं. हे बघ राडा आणि इथं इंडियन ऑइल मध्ये फ्युलअप करून घेतो. सो KTM चला. इज्जत मध्ये बुलेटची बहुतेक ना जाहिरात चालू आहे. जाहिरात हे बघा काहीच बुलेटची जाहिरात. हो बाई कसे टाकून नेलं बघ ना. बुलेटची जाहिरात चाललेली नवीन मध्ये ना काही खास नाही दिसत भाई. ऍक्च्युली गावात घातली आणि गाडी झाली क्रॉस. आईचा पकड के भेट ना तू टेन्शन मतले. मध्ये ना श्री दत्त मंदिराच्या आवारात पोहोचलेलो आहे इज्जत मध्ये. आणि पुढे ना घाटातला व्ह्यू एवढा क्रेझी भयंकर असं काय बोलू ना काहीच कळत नाही. एवढा भयंकर व्ह्यू आहे म्हणजे एवढा क्वालिटी व्ह्यू आहे बरं का. समोर गेल्यावर कळेल. आणि मांढरदेवीच्या घाटात पण ना भाई फुल राडा व्ह्यू तुला क्वालिटी असतो. हळूच घेतो ना भाई पाणी ना भाई मागचा ना पूर्ण भरून निघतो. एवढा विषय काम 25 ब्रो असं आहे. हे बघा श्री दत्तांचं मंदिर. अजून बॅटरीवरल्या गाड्या ना लागतं घरी महागारी असा विषय. त्यामुळे भाई आपण बॅटरीवरला गाडी म्हणजे विषयच ना आपण तसला घेत पण नाही. आपण कसं आहे भाई पेट्रोल टाकून कुठं पण जाता येते. बॅटरीवरल्या गाड्यांना तसा काही विषय नाही. जिथं संपली तिथूनच ढकलत नाही झालेला आहे इज्जत मध्ये. सो चला आता तुम्हाला ना घाटातला व्ह्यू दाखवतोय. बघा घर कशी क्वालिटी मध्ये कसं आहे वातावरण. क्वालिटी आहे का नाही होय रोहित्या? क्वालिटी आहे का नाही? कसं वातावरण आहे. घरं भाई अशी भयंकर आहेत. मी ना अशी थंडी वाजत आहे त्यामुळे माझा आवाज असा येतोय. भयंकर असं आहे ना वातावरण. बघा हिरवंगार वातावरण. या वातावरणात भाई कुठं पण फिर ना आपण विषयच नाही. बघा दुकानं लावून कार्यक्रम भाई पूर्ण ना डोंगर वगैरे पाझरल्यात असं वातावरण. लो क्वालिटी भाई बघ मन कर रहा है आज छोड़ के गाडी चलाओ. राडा
कसलं वातावरण आहे भाई. विलॉग मध्ये तुम्हाला नुसतं असं ढग डोंगर बिंगर असंच दिसणार आहे जास्त करून. मी जरा कमीच बोलणार आहे कारण की मला ना माझ्या शब्दच फुटाना काय बोलावं एवढ्या वातावरणात. एवढं भयंकर वातावरण भारी झालेलं आहे. तोपर्यंत तुम्ही हा घाट बघून घ्या. घाट म्हणजे घाटच आहे. फुलं वगैरे ना नादच आहे. काय बोला तुम्ही आता या फुलं बिलं डोंगर बिंगर असल्या वातावरणात फिरतोय आपण. असा टन आहे. टन धोकादायक आहे बरं का. असं गाड्या दिसत नाही आलेल्या. रॉंग साईडने पण येतात भाई. काय काय असे बंदे लोक ना असतात वाढीव बिन वॉकर. बघा कसा व्ह्यू आहे. व्ह्यू आहे का नाही. बहुतेक इथं पाणी असाय पाहिजे होतं. धबधबा चालू पाहिजे पण इथं धबधबा एक पण दिसणार. मन दुःखी झालं भाई. धबधबा आहेत आहे धबधबा आहेत भयंकर. गाडी दुसरीकडे जायची बघा धबधब्याचा व्ह्यू. हात केलता खाली. मी तुला मागून इथंच हात केलता की पोलीस आहेत पुढे म्हणून. ऍक्च्युली विषय असा आहे आपल्याला इकडून जायचं खालून. सो इथून तर गेलेलो आहे कारण की ना पोलिस भयंकर टप असं अख्ख्याने शिंदवणे घाटाच्यावर कधी न पोलीस ना असणार आहे. तिथं नसतेच पण आज कसं काय होते काय माहिती. तिथं पोलिस होते परत ना इथं आता येताना पोलिस होते. कॅमेरा आपला बंद होता बट ना ओमेन त्यांना थांबवलेलं बरं का. आम्ही ना थांबलोच नाही. पाणी नाही असं नाही पण एवढं सिंपल पाणी. एवढं ह्याच्यावर काय पाणी नाही आहे ते बघू शकता. सो चला अजून बाकीचे पण व्ह्यू दाखवायचे तुम्हाला. बघा मिसळ विसळ वगैरे खाऊन ओके मध्ये पुढचा प्रवास कंटिन्यू करतो. जायला आहे का जागा. मस्तपैकी ना जेवण वगैरे ना चाललेलं आहे आता राईडला. सो अजून ना 20-1 किलोमीटर राहिला असणार आहे. बेकार आम्हाला भूक लागले होते. घरून पण जेवण नव्हतं आलो त्यामुळे मिसळ बिसळ ना सोंबडीत कोंबडी आणले डायरेक्ट. मिसळ बिसळ ओढली जरा. हो भाईचा पुढे पोलीस आहेत पोलीस. काय माहिती बहुतेक असेल रे पोलीस पण पोलीस अशी चप्पल नाही घालून येणार राव. आयटीत तर राडा असतो त्यांचा डायरेक्ट. नाही जे गाडी चालवतात का ते पोलीस आहेत. तर आता आपण जस्ट भोरमध्ये पोहोचून बोरच्या चौकात पोहोचून तिथून काय 20 किलोमीटर असेल. सो ते कवर होऊन जाईल आणि जाणार क्योंकि इधर है हमारे पास KTM. अरे उलटी होती छत्री नका घालू. हो इथं आम्ही ठेवलेली छत्री कोणी ठेवलेलं काय माहित नाही बट ती उलटी होती. काम 25 करून टाकेल. इकडे बघा फडकं टाकलेलं आहे भाई. विषयच नाही. कॅमेरा पोसा आपलं काय विषय नाही. भारी झालं काम. हे बघा रॉन ते ना इथून दिसतात का तुम्हाला. रॉन ते महाग आहेत. सो चला आता ना पाऊस तर काय असा रेग्युलर चालूच राहणार आहे त्यामुळे आपण तर काय भिजणार आहे. त्यामुळे ओके मध्ये आम्ही ओलं झालेलो आहे. नाही असं नाही पण झालेलो आहे. पण आता काय बोलू काहीच कळा ना. आता एवढं थंडीने काकडले ना आम्ही दोघं रॉयन मी. हे बघा कवाला झाले भयंकर भाई भयंकर वाला झालोय. मांढर देवीचा घाट चालू झालेला आहे. काय स्वर्गच दिसतोय स्वर्गच. एवढा भयंकर स्वर्ग. काय BMW काय ओव्हरटॅक वॉटरफॉल राडा इज्जत. थांबायचं का इथं. भरलाय गाण रोयत्या अख्खा मागून ना KTM ने पूर्ण ना काकानाच करून टाकलाय. धबधबा कसला क्वालिटी धबधबा आहे. पब्लिक तर भरपूर आहे. तर मांढरदेवीचं मंदिर आहे आणि तो आपण ना डोंगराच्या वरती पूर्ण टोकावर आलेलो आहे आणि थोड्याच वेळात आपण ना काळूबाई मंदिरापाशी पोहोचणार आहे मांढरदेवी देवस्थानच्या ठिकाणी. आणि समोर बघू शकता आपण ना मगाशी तिथं होतो खाली भरपूर खाली होतो भयंकर तिथं खाली होतो ना. आत्ताचा व्ह्यू कसा दिसतोय. पुढे क्रेझी ना अख्खा गायब होते. पुढे गेली की गाडी ना अख्खी गायबच होते. अरे दूर बघ ना कसला खतरनाक आहे. भयंकर आहे दूर. कॅमेरा टाका ब्लरच येत असेल. पार्किंग
एवढी भयंकर गर्दी झाली. गर्दीची इज्जत, गर्दीला इज्जत. अख्खा रोडनी ट्रॅफिक आहे, निश्चित ट्रॅफिक. आपण तरी साईडने चाललेलो आहे. कसा रंगवलाय. त्यासाठी बसायला लागतं माग. शर्ट काढून ठेवायचा का इथंच. भाई बिल्डर रे तू. अरे कसं व्हायचा विषय. हे बघा गाड्यांचा राडा. ट्रॅफिक आता लय लांब पर्यंत आहे, खाली पर्यंत आहे. आम्ही ना छत्री चाललंय. छत्री एक तर निघलेलं आहे, बट आम्ही कसं पण दोघं हँडल करून चाललेलो आहे. सो आता ना ती दोघं जर वॉमॅन रॉयने ना तिथं थांबलेले दिसतात. सो त्यांच्याकडे जाऊया. पायऱ्या चढायला लावली. हे बघा पूर्ण धुरकट झालेलं आहे. आणि छत्री घेऊन चालले पण आहे. छत्री चली गाय दे बघा कसला भरलाय. बेकार भरलाय ह्यो. हे बघा टोटल पूर्ण गर्दी आहे. भयंकर काय म्हणायचं, एवढी भयंकर गर्दी आहे बघा. वरती बघा मी सारखला अख्खा गाडीवर बसलो माग गाडी. सो ना आता खाली जाऊया आणि भयंकर असे चप्पल पुढे घालून, कारण की खाली चाललेलं चप्पल ठेवली तिथं. आखी बघा कशी गारटल्यात, भयंकर गारटल्यात. ठेवायचं आम्ही नाही घ्यायचं बेड. गाडीपाशी पोहोचलेलो आहे. सो गाईज जस्ट आपण ना आता ना पुरंदरच्या तिथल्या घाटापाशी आलेलो आहे. सो बघू शकता एवढा भयंकर असा अंधार आहे ना. क्रेझी. इथं ना भाई कोणच नाही. इथं पूर्ण सामसुम आहे आणि घाट एवढा डेंजरस नाही. पाठत एकदम जबरदस्त दृश्य असतं ना इथलं. रात्रीचं आता जास्तच धुकं पडतात, पण पाठ बघण्याचे ना वेगळीच मजा आहे. सासवड मधलं काळभैरव मंदिर 3D पेंटिंग दिसते अख्खी. सो ऍक्च्युली ना आपण शिंदवणे घाटाच्या वर आलोय. चहा वगैरे पिऊन ना जाणार आहे आता, कारण की भरपूर असा अंधार झाला. आणि KTM बघू शकता क्रेझी. रोयन्या आणि ओम्या. अरे ह्यो कुठे गेला रोयच्या. हो ते बघा त्याचा ना नादच करू नका तुम्ही. त्याची हालत पूर्ण खराब करून टाकले मी. सो आता चहा पिऊन मग थंड होऊन घरी जातो. सो गाईज आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.